नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सुरुवातीला बातमी आहे. मुंबईमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती 2 मेट्रो लाईन्स सुरू होत आहेत. मुंबईकरांच्या सेवेमध्ये या दोन्ही मेट्रो लाईन्स दाखल होणार आहेत. पश्चिम उपनगरातील 2 मेट्रो लाईन्सचे प्रकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होऊन सुरू होणार आहेत. यामध्ये मेट्रो 2A म्हणजेच डीएन नगर ते दहिसर असा पहिला मार्ग, तर मेट्रो 7 म्हणजेच अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा हा दुसरा मार्ग. या दोन्ही मार्गिका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती 2 एप्रिलला सुरू होणार आहेत. मुंबईकरांच्या सेवेत या दोन्ही मेट्रो गुढीपाडव्यापासून येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका तर होईलच, त्याचसोबत उन्हाळ्यामध्ये मेट्रोतला गारेगार प्रवास सुद्धा मुंबईकरांना करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 2 मेट्रो लाईन्स मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. पश्चिम उपनगरातल्या या 2 मेट्रो लाईन्सचा प्रकल्प आणि त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तर या दोन्ही मार्गिकांबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एका मार्गिकेची लांबी आहे 16.47 किलोमीटर. मेट्रो 7 लवकरच धावणार आहे आणि एकूण 13 स्थानकं असतील. मेट्रो 1ला अंधेरी पूर्व स्थानकामध्ये जोडलं जाईल. या मार्गिकेची लांबी 16.47 किलोमीटरची, यामध्ये एकूण 13 स्थानकं असणार आहेत. तर मेट्रो 2A या मार्गिकेची लांबी आहे 18.6 किलोमीटर. यामध्ये एकूण स्थानकं असतील 17. ही मेट्रो 1ला डीएन नगर आणि मेट्रो 6ला किंवा मेट्रो 6ला शास्त्री नगरला जोडली जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 6,410 कोटी रुपये आलाय. या मार्गिकेमुळे डहाणुकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम एकसर, मांडपेश्वर, कांदरपाडा, आनंदनगर, दहिसर पूर्व ही स्थानकं सुरू होणार आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत या संदर्भात बोलण्यासाठी. प्रणाली, या पश्चिम उपनगरातल्या 2 मार्गिका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. काय अधिक माहिती द्याल? श्वेता, मुंबईकरांच्या दृष्टीने ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण लाईफलाईन जी लोकल लाईफलाईन आहे मुंबईकरांची ती आपल्याला माहिती आहे खचाखच भरलेली असते. त्याच्यामध्ये आता ओव्हर क्राउडिंगमुळे रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अशात द्रुतगती मार्गाचा म्हणजे एक्सप्रेसवेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो, परंतु सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला द्रुतगती मार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम ही समस्या नेहमीची आहे आणि त्यामुळे सुद्धा नागरिकांना 1.5-2 तास हा जास्तीचा लागतो आहे त्यांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी. आणि म्हणूनच या ज्या लोकल आहेत, या लोकलवरचा जो ताण आहे तो कमी करण्यासाठी म्हणून शिवसेना भाजप युतीच्या कालावधीमध्ये या मेट्रो हाती घेण्यात आलेलं होतं, ज्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. मध्यंतरी कोरोनाच्या कालावधीमुळे या मेट्रो ज्या आहेत त्या सुरू व्हायला खरं तर उशीर होतोय, परंतु उशिरा का होईना आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या 2 लाईन 2A आणि 7 या 2 मेट्रो लाईन सुरू होणार आहे. आणि या दोन्ही लाईन या पश्चिम उपनगरांमध्ये आहे आणि त्यामुळे पश्चिम उपनगरातली जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होण्याला हातभार लागेल असा प्रशासनाला विश्वास आहे. एकदा का या मेट्रो ट्रेन सुरू झाल्या त्यानंतर याच्यावर किती मोठ्या प्रमाणावर रहदारी वाढते, प्रवाशांची संख्या वाढते आणि त्यामुळे रस्त्यावरचा ताण किती कमी होतो हे आपल्याला प्रत्यक्षात कळू शकेल. परंतु आत्ताच्या घडीला मुंबईकरांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी की पश्चिम उपनगरातल्या 2 मेट्रो लाईन या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केल्या जात आहेत. एकाची लांबी ही 13 किलोमीटरची आहे तर दुसऱ्याची लांबी ही 17 किलोमीटरची आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे मुंबईकरांना एक दिलासा या निमित्तानं मिळेल, यात काही शंका नाही. श्वेता. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे गुढीपाडव्यापासून या 2 मेट्रो मार्गिकांद्वारे मुंबईकरांना मुंबईमध्ये प्रवास करता येणार आहे.